तर मित्रांनो, तू बघू शकता मी आता जवळपास चिखलदरी जवळपास आलेलो. इथून चिखलदरा 32 किलोमीटर राहिला आहे. तर मी तुम्हाला समोर तिथे पोहोचल्यानंतर सर्व काही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटून बघा. तर रोड एकदम भयानक मित्रांनो. तुम्ही तिरुपतीला गेले असाल तर तिरुपतीला अशा टाईपचा रोड आहे. असं नसं गेलं तर तुम्ही सुद्धा तिरुपतीला गेलो तर त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवून मी तिरुपतीचा. तर त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तिरुपतीचा व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओच्या शेवटी सुद्धा स्क्रीनवर मी तुम्हाला तिरुपतीचा व्हिडिओ दिसेल, तिरुपती बालाजीचा. तर तिथं गेलो तुम्ही तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्या व्हिडिओमध्ये मी बरंच काही चांगलं दाखवायचा प्रयत्न केला मी. ते व्हिडिओ छान व्हिडिओ आहे तिरुपतीचा. तर ते व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. मी असेच नवीन व्हिडिओ बनवतात मित्रांनो, तर नक्की माझ्या चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तर चिखलदरी जवळपास आम्ही पोहोचतो. 10 किलोमीटर राहिलं आहे चिखलदरा. तर आता इथं पोहोचल्यानंतर तुम्हाला मी समोर दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनल तुम्ही नसाल चॅनल सबस्क्राईब करा. समोर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर इथून जवळपास 10 किलोमीटर राहिलं आहे बघू शकता. तर मित्रांनो, आपण लगेच चिखलदऱ्याच्या जवळपास पोहोचल्यानंतर एक गेट लागते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्या गेटवरमध्ये गेल्यानंतर आपल्याला पावती लागते गाडीची. तर आपली मोटरसायकल असली तर मोटरसायकलला 20 रुपये द्यावं लागते. तर हा पे असला ऑटो तर ऑटोला 50 रुपये लागतात. आणि 4 व्हीलर असले तर 4 व्हीलरचे 100 रुपये. तर मोठी गाडी असली 200 आणि त्याच्यामुळे मोठी कार असली तर 500 रुपये. अशाप्रमाणे इथं तिकीट आहे. तर इथं तिकीट म्हणजे एंट्री आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी हे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रामदास जातो. तर तुम्ही बघू शकता मी आता इथं चिखलदऱ्याला आलेलो तर फिरण्यासाठी आलेलो होतो. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला मी हा चिखलदरा सर्व दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटून बघा. व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तुम्ही नसाल चॅनल सबस्क्राईब करा. कारण की मी असे नवीन व्हिडिओ बनवत राहतो. तर जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनणार तर त्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर मित्रांनो, कधी माणसांनी जिंदगीतनं फिरलं पाहिजे, नवीन एन्जॉय केला पाहिजे. तर मी आता चिखलदऱ्याला आलेलो आहो. तर तुम्हाला मी इथं बरंच काय दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन आपण चॅनल सबस्क्राईब करा. कारण की मी असेच नवीन व्हिडिओची बनली ना तर त्याच्यामध्ये नक्की पोहोचेल. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटून बघा. ठीक आहे. तर तुम्हाला भरपूर दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर जिंदगी माणसाला ना तुम्हाला सांगतो मी फुल एन्जॉय केला पाहिजे. काम तर नेहमीच असते आहे ना. काम नेहमी असते. कधी किंवा वर्षातून एक दिवस कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे. फिरलं पाहिजे. कसं आहे फॅमिलीसोबत आपल्या फिरलं कधी तर फुल एन्जॉय होते आणि माणसाला बी असं मनात शांती वाटते, चांगलं वाटते. असं वाटते की सहजा मग कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला गेलो. तर काम करून जिंदगी माणसाची कामच जाणार जाणार आहे. जिंदगीभर मग काम करते आहे ना. तर थोडा वेळ माणसानं जिंदगीनी फिरण्यात मी घातला पाहिजे. तर त्याचप्रमाणे मी इथं चिखलदऱ्याला फिरण्यासाठी आलो. तर मी तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही एक वेळेस चिखलदरा येऊन बघा. खरंच खूपच म्हणजे बघण्यासाठी इतकं बघण्यासाठी खूपच चांगलं बघण्यासाठी की तुम्ही एक वेळ आल्यानंतर एक अवश्य एकदा चिखलदरा या बघा. खूप बरंच काही तुम्हाला चिखलदरा बघायला मिळेल. हा दिसते तुम्हाला. तर हा चिखलदऱ्याचा फर्स्ट पॉईंट आहे. तर असे पॉईंट जवळपास 14-15 पॉईंट असतात. तर हे पहिला फर्स्ट पॉईंट आहे. जसं आल्यानंतर फर्स्ट पॉईंटवर आपण इथं येऊ शकता. तर इथं बरंच काही मोठा सगळे डोंगर दिसत बघायला मिळतं. और दुसरी गोष्ट इथं लहान मुलाच्या गाड्या वगैरे येतात खेळण्यासाठी. छोट्या मोठ्या गाड्या येतात. इथं चिखलदरा असं मोठं नाव येतं माता स्वामी. तर इथं बरंच काही समजा नवीन विशेष बघायला मिळतं तुम्हाला चांगलंच काही. तर तुम्हाला म्हटल्यानंतर लहान मुलाच्या गाड्या येतात. तर इथं 50 रुपये तिकीट आहे. 50 रुपये तिकीट तर लहान मुलं
खूप एन्जॉय करू शकतो इथं. तर चार्जिंगवाल्या गाड्यात आहे. तर इथं 50 रुपये तिकीट आहे. तर 50 रुपयांनी आपल्याला 2 राऊंड भेटते मार्च चालवायला. जसं 50 रुपये दिले आपण तर 50 रुपयांनी 2 राऊंड चालवा भेटते. छोट्या मुलाची गाडी आता. तर अशा प्रकारे दुसरी मोठ्या बी गाड्या आता इंजनवरल्या पेट्रोलच्या. तर ते सुद्धा मी माझ्या मुलाला खेळू गाडी मी. तर ती गाडी मस्त समोर दाखवणार आम्ही. समोर बरंच काही म्हणजे घोडे वगैरे तर ते सुद्धा मी दाखवत करताना. गिर मागा घे ना. चलो सरक ना. बॅटरी उतरली म्हणते. सर कळवा आहे इथं आहे तसे. हां गाडी लागली होती ना अशी. कलो समुद्राला पाय. उलट बाबा ती गाडी इथं विसली चालवायची. सायकल BS वगैरे इथं माझा मुलगा आणि मी घोड्यावर बसलो होतो. इथं तिकीट आहे घोड्याचं 100 रुपये 50 रुपये. एका राऊंडचे 50 रुपये आणि 2 राऊंडचे 100 रुपये. तसं गाड्यावर बी बसू शकतो आपण. उंट बी सायकल वगैरे. तर आपला जे बी खेळ खेळायचे खेळ खेळू शकतो आपण. घोड्यावर बसा किंवा गाडीवर बसा किंवा उंटावर बसा. 50 रुपये तिकीट आहे. इथं बाजू इथं काय बाजू इथं असं ठिकाण आहे की आपण एक वेळेस आवाज दिला तर इथून आवाज घुमते. 5 कप आवाज निघते इथून. तुम्ही बघू शकता इथं एक वेळेस आवाज दिला की 5 कप आवाज निघते इकडं.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आहे ना, तर आपण जर बोललो तर 1 वेळ बोललो तर 5 किलो आहे किती असं म्हणते का. द्या असे ठिकाणी मित्रांनो तिथं आपण जर बोललो 1 वेळ बोललो 5 किलो आहे तर द्यावा आवाज का. हो तर खूपच बघण्यासारखे बघायचा एकदम सुंदर जागा आहे, फुल एन्जॉय आहे. तर मी माझा साडको आणि मी आलेलो फॅमिलीसोबत. एक दिवस नक्की या आणि चप्पल आवाज देऊन पाहिला. हा तुम्ही बघत आहात हे धबधब्याचं आहे ठिकाण, पण पाऊस नसल्यामुळे तर धबधबा दिसत नाही. तर नेक्स्ट व्हिडिओ मी काढेन ना तर बरसाती काढीन, तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर नंतर मी बरसाती व्हिडिओ बनवेन ना तर तुम्हाला आता धबधबा वगैरे सर्व काही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. पण आम्ही इथं बरसात संपल्यानंतर आले होतो तर त्याच्यामुळे ते धबधबा दिसून नाही राहिला. नंतर आम्ही जेव्हा बरसाती येईन ना तर नंतर तुम्हाला सर्व काही धबधबा वगैरे सर्व काही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी असे नवीन व्हिडिओ बनत राहतो. तर जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनणार त्याच्यावर नक्कीच पोहोचेल. तर मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूयानंतर दुसऱ्या व्हिडिओसोबत.